नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड या पदाचे हॉल तिकीट येण्याची वाट बघत होतो आणि हॉल तिकीट आलेले आहेत. ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला ही अपडेट देत आहे, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि आपला आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड चा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग गट ड चौकीदार पदासाठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे. या ठिकाणी आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड 38 प्रश्नपत्रिका संच सर्वात बेस्ट पुस्तक आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव पुस्तक आहे आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये या ठिकाणी विशेष आदिवासी विकास विभागाचे आणि शासकीय आश्रमशाळा आहेत त्यांचे विशेष 350 पेक्षा जास्त तांत्रिक प्रश्न या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये या ठिकाणी 2012 मध्ये झालेल्या 2 प्रश्नपत्रिका, 2026 मधील नवीन प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहे. सरावासाठी 100 प्रश्नपत्रिका या कव्हर करण्यात आलेल्या आहे. हे पुस्तक या गट ड च्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला फायद्याचे नक्की ठरेल. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी आपला या ठिकाणी जो स्पेशल आदिवासी विकास विभागाचा जो टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, Flipkart वरून खरेदी करू शकता किंवा कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून हे पुस्तक तुम्ही खरेदी करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. टेलिग्राम ग्रुप वरती तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक भेटेल. त्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. तो असा इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर जो ही ईमेल आयडी आहे तो तुम्ही येथे बरोबर टाकायचा आहे. तुमचा ईमेल आयडी फॉर्म भरताना टाकलेला आहे आणि जो तुम्ही पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड येथे टाका आणि साइन इन या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता डाउनलोड करण्याच्या अगोदर या ठिकाणी मी माझा पासवर्ड इथे ईमेल आयडी टाकून घेतो आणि लॉग इन बटनावरती इथे साइन इन बटनावरती क्लिक. आता इथं बघू शकता मी माझा ईमेल आयडी टाकून घेतलेला आहे. साइन इन या बटनावरती मी इथे क्लिक करतो. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता या विद्यार्थ्याचा इथं फॉर्म ओपन झालेला आहे. त्याने फॉर्म भरलेला आहे. इथं कळवण येथे फॉर्म भरलेला आहे. इथं बघू शकता सक्सेसफुल प्रिंट म्हणजे तुमचं फॉर्म सक्सेसफुली झालेला आहे. आणि इथं ऍडमिट कार्ड नावाचं ऑप्शन दिसत आहे. बघू शकता या बटनावरती इथे मी क्लिक करतो. बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल, तुमच्या मोबाईल नंबरवरती तुमचा जोही आधारला व्हेरिफिकेशन जो नंबर आहे, जो नंबर दिलेला आहे त्या नंबरावरती तुमचा एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्ही येथे टाकून घ्यायचा आहे आणि तुमचं या ठिकाणी ऍडमिट कार्ड इथे ओपन होईल आणि ते तुम्ही तिथे डाउनलोड करू शकतात. ठीक आहे. इथं सेंड ओटीपी बटनावरती क्लिक करा. ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवरती जाईल, तो टाका आणि व्हेरीफाय करा. तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाईल. तिथं डाउनलोड करण्याचा पर्याय भेटेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.